Guys, these are 100 geographical words. So it is a series of 1000 English word, but it is start from 100 English words with Marathi meaning. So geography means bhugol, earth means prithvi, continent means khanda, ocean means mahasagar, island means bet, peninsula means vikalpa, mountain means parvat, hill means tekdi, valley means dari, plate means patar, plain means sapat मैदान, desert means वाळवंट, river means नदी, लेक means तलाव, सी means समुद्र, ग्लेशियर means हिमनदी, क्लायमेट means हवामान, वेदर means वातावरण, टेम्परेचर means तापमान, रेनफॉल means पर्जन्यमान, विंड means वारा, स्टॉर्म means वादळ, व्हॉल्कॅनो means ज्वालामुखी, अर्थक्वेक means भूकंप, फॉरेस्ट म्हणजेच जंगल, सॉईल म्हणजेच माती, रॉक म्हणजेच खडक, मिनरल म्हणजेच खनिज, रिसोर्स म्हणजे साधन संपत्ती, पॉप्युलेशन म्हणजेच लोकसंख्या, डेन्सिटी म्हणजेच घनता, मायग्रेशन म्हणजे स्थलांतर, अर्बन म्हणजेच नागरी, रुरल म्हणजेच ग्रामीण, ॲग्रिकल्चर म्हणजेच शेती, इरिगेशन म्हणजेच सिंचन, इंडस्ट्री म्हणजेच उद्योग, इकॉनॉमी म्हणजेच अर्थव्यवस्था, मॅप म्हणजेच नकाशा, ग्लोब म्हणजेच पृथ्वीचा गोळा, लॅटिट्यूड म्हणजेच अक्षांश, लॉंगिट्यूड म्हणजेच रेखांश, इक्वेटर म्हणजेच विषुववृत्त, काल्पनिक रेषा आहे पृथ्वीला दोन भागामध्ये डिवाईड करते, त्याला विषुववृत्त म्हणतात म्हणजेच इक्वेटर इंग्लिशमध्ये. हेमिस्फिअर म्हणजेच अर्धगोल, ट्रॉपिक ऑफ कॅन्सर म्हणजेच कर्कवृत्त, ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न म्हणजेच मकरवृत्त, प्राईम मेरिडियन म्हणजेच प्रधान मध्यान्ह रेखा, स्केल म्हणजेच प्रमाण वेळ. नेक्स्ट पहा वर्ड कंपास म्हणजेच दिशादर्शक, डिरेक्शन म्हणजेच दिशा, नॉर्थ म्हणजेच उत्तर, साऊथ म्हणजेच दक्षिण, ईस्ट म्हणजेच पूर्व, वेस्ट म्हणजेच पश्चिम, अल्टिट्यूड म्हणजेच उंची, सी लेवल म्हणजेच समुद्र सपाटी, बेसिन म्हणजेच खोरे, डेल्टा म्हणजेच नदीमुख प्रदेश, कोस्ट म्हणजेच किनारा, हार्बर म्हणजेच बंदर, बे मीन्स खाडी, स्ट्रेट म्हणजे समुद्रधुनी, प्लेट रिजन म्हणजेच पठारी प्रदेश, रेन फॉरेस्ट म्हणजे वर्षावन, मॉन्सून म्हणजेच पावसाळी वारे, ड्रॉट म्हणजेच दुष्काळ, फ्लड म्हणजेच पूर, ह्युमिडिटी म्हणजेच आर्द्रता, प्रेशर म्हणजेच दाब, व्हेजिटेशन म्हणजेच वनस्पती आच्छादन म्हणजे जिथं झाडे झुडपे वगैरे असतात अशा पद्धतीचं ठिकाण, वाईल्ड लाईफ म्हणजेच वन्यजीव, नॅचरल रिसोर्स म्हणजे नैसर्गिक साधन, ह्युमन रिसोर्स म्हणजेच मानव संसाधन, लँडफॉर्म म्हणजेच भूआकृती, इरॉजन म्हणजे क्षरण किंवा आपण एक प्रकारे सिंचन म्हणू, डिपोजिशन म्हणजे साठवण, क्लायमेट चेंज म्हणजेच हवामान बदल, ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे जागतिक तापमान वाढ, पोल्युशन म्हणजेच प्रदूषण, एन्व्हायरमेंट म्हणजेच पर्यावरण, हॅबिटेट म्हणजेच निवासस्थान, कन्झर्वेशन म्हणजे संरक्षण, रिन्युएबल म्हणजेच म्हणजे जे पुन्हा तयार केल्या जाऊ शकते, नॉन रिन्युएबल म्हणजे जे पुन्हा तयार करायला जाऊ शकत नाही, पॉप्युलेशन डेन्सिटी म्हणजे लोकसंख्येची घनता, डेन्सिटी म्हणजे घनता आणि पॉप्युलेशन म्हणजेच लोकसंख्या, सेन्सस म्हणजेच होती जनगणना, अर्बनायझेशन म्हणजेच नागरिकीकरण, रुरल एरिया म्हणजेच ग्रामीण क्षेत्र, प्लेट रिजन म्हणजेच पठारी प्रदेश, फर्टिलिटी म्हणजे सुपीकता, ड्रेनेज म्हणजे जिथं पाणी साचते किंवा जिथं साठवणूक केली जात असते त्याला ड्रेनेज, त्याला जल निकासी प्रणाली म्हणतात. म्हणजे संपूर्ण गावाचं पाणी बाहेर कुठेतरी एका खड्ड्यामध्ये जमा करणे त्याला जल निकासी प्रणालीच म्हटलं जाते. इश्च्युअरी म्हणजेच नदीमुख खाडी, रिच म्हणजे डोंगराळ, त्यानंतर पीक म्हणजे शिखर, कॅनॉन म्हणजेच खोलदरी, टेक्टॉनिक प्लेट्स म्हणजे पृथ्वीच्या पट्ट्या, ॲक्सिस म्हणजेच अक्ष, रोटेशन म्हणजेच फिरणे, रेव्होल्यूशन म्हणजेच परिभ्रमण आणि ऑर्बिट म्हणजेच कक्षा.